यदि आप पुणे दुर्घटना मामले की जांच नहीं कर सकते हो तो मुझे गृह मंत्री की जिम्मेदारी दे, मैं सारी सच्चाई सामने लाती हूँ। ऐसी मांग शिवसेना के उभाटा गुट की नेता सुषमा अंधारे ने राज्य के गृह मंत्री फडणवीस पर निशाना साधते हुए की है। लेकिन शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट ने सुषमा अंधारे की मांग पर बात करते हुए सीधे तौर पर उद्धव ठाकरे गुट का मजाक उड़ाया। इसके साथ ही उन्होंने आज सामना में किए गए आरोप पर भी टिप्पणी की, जो कि शिवसेना उभाटा का मुखपत्र है। पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये रोज वेगवेगळे वळण येत आहेत। जी भूमिका शासनाची आहे, जी भूमिका सर्वसाधारण माणसाची आहे, जी भूमिका पोलिसाची आहे, याला कुठेतरी छेद देण्याचं काम सुरू आहे। ते यासाठी की त्यामध्ये ज्या मुलांनी 2 जणांना उडवलंय त्या संदर्भामधली कारवाई झाली पाहिजे, ही सर्वांची भूमिका आहे। परंतु आता जर पाहिलं तर रोज त्या प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय लोकांचे स्टेटमेंट यायला सुरुवात झाली आणि एवढे काही राजकीय तज्ञ त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झाले की पोलिसांकडे नंतर माहिती येते, पहिले यांच्याकडे माहिती येते की काय असा संभ्रम निर्माण झालेला आहे। पुन्हा डॉक्टरला नेमलं चौकशीसाठी, तर त्यांच्यावर असलेल्या आरोपांबद्दलचं काय? एखादे अधिकारी जर चौकशी करत असेल तर त्याच्यावर प्रश्नचिन्ह, पोलिसावर प्रश्नचिन्ह, डॉक्टरावर प्रश्नचिन्ह, काल केलेली मागणी आजच्या मागणीमधली असलेली तफावत, कोणत्या डॉक्टरला अटक केली, पोलिसांना अटक केली, त्याच्यावर प्रश्नचिन्ह। मला वाटतं या प्रकरणामध्ये जर राजकीय नेत्यांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायची भूमिका जर असेल तर त्यांनी त्या पद्धतीने काम करावं। मी असं वारंवार सांगतो, परंतु या गोष्टीचं भांडवल करण्याची जी घाई झालेली आहे, हे प्रकरण त्या केसशी संबंधित न राहता ते आपला फेस त्याच्यात दिसला पाहिजे, आपली चमकोरीगिरी त्यात दिसली पाहिजे, या पद्धतीने काही लोक स्टेटमेंट देत आहेत। खऱ्या अर्थानं मला त्याच्याबद्दलचा संताप तर आहेच आहे, परंतु ते थांबायला तयार नाही। मी मागेही सांगितलं की आयुक्तालयासमोर उपोषण करणे, 1 दिवसाचं उपोषण अर्धा तासाचं असतं। ते फक्त ते चॅनलवाले आले की आपला जो सगळा व्हिडिओ शूट केला, त्याचं बाईट घेतला का विषय संपतो। हे राजकीय पुढाऱ्यांना माहिती असतं हे किती वेळ करायचंय म्हणून, किंवा एखादा आरोप लावायचा, गंभीर आरोप लावायचा, किंवा आणखीन काहीतरी त्यांच्यावर करायचा। एक प्रकरणामध्ये अनेक प्रकरणं गुंतवण्याचा जो काही प्रयत्न होतोय, कोणी बारची यादी देतंय, कोणी आणखीन कुणाशी संबंध जोडतंय। खऱ्या अर्थानं या प्रकरणाला जे गांभीर्य आहे ते गांभीर्य काढण्याचं काही लोक काम करतायत। जर पोलिसाच्या कामामध्ये जर कसूर जर झाला असेल किंवा होत असेल तर निश्चित त्याच्याबद्दलचा आपण बोललं पाहिजे, हे निश्चित आहे। काल मी आपल्या माध्यमातून पाहिलं, कोणीतरी ते डॉक्टरांनी जेवण मागवलं। अरे कोणी काय खायचं हे तुम्ही का ठरवता? त्यांनी त्या धुडक्यामध्ये भाकरी घेऊन यायला पाहिजे अशी अपेक्षा होती का तुमची? कोणती भात खाल्ला, वरण खाल्लं का मिरच्या खाल्ल्या, यावर सुद्धा फोकस होतोय। म्हणून मूळ प्रकरण बाजूला जाऊन इतर प्रकरणावर चर्चा। मग बिर्याणी का खाल्ली, मग वरण भातच का नाही खाल्ला, मग बेसनच का नाही खाल्लं, त्या बातम्या होऊ शकतात का? आणि याचं भांडवल राजकीय लोक करतायत, याचं मला दुर्दैवाने मला खऱ्या अर्थानं संताप व्यक्त करावाशी वाटतोय। सरकारची भूमिका अत्यंत स्पष्टपणे आहे, कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही म्हणजे नाही। आता माझ्या माहितीप्रमाणे आणखीन एक नवीन गुन्हा या त्यांच्यावर पुन्हा दाखल करण्याचा सरकारचा मानस आहे। ही मोडस जे प्रॅक्टिस आहे त्याच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल होईल अशी शक्यता आहे। म्हणून मी सर्वांना एक विनंती करणार आहे की हे सेन्सिटिव्ह प्रकरण त्याच्यानंतर आमच्या संभाजीनगरला घडलंय, पुन्हा आणखीन एक पुण्याला पुन्हा काल घडलंय। हे असे प्रकरण जे आहेत आता याची गंभीरता पोलिसांनी आणि सरकारने घेतलेली आहे आणि हे प्रकरण घडू नये म्हणून एका प्रकरणामध्ये जर खऱ्या अर्थाने चौकशी करून जर त्याचा
त्या गुन्हेगाराला जर शिक्षा झाली तर त्याचा परिणाम समाजातील इतर जे काही असे मस्तवाल ज्यांच्याकडे पैशाची मस्ती आहे, ज्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, त्यांना चाप बसेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, पोलीसही प्रयत्न करत आहेत. म्हणून यावर आता मला वाटतं रोज उठून त्याच प्रकरणामध्ये पोलिसांना थोडी संधी उसंतते यासाठी या चौकशीसाठी देण्यात यावी. नसता रोज तुम्ही काही बोलाल आणि त्याला उत्तर देण्यामध्ये जर ते बिझी झाले तर मूळ प्रकरण हे बाजूला जाईल. नागपुर समय, गली से दिल्ली तक.